उद्या आणि परवा आपल्या एच सेंटरमध्ये होणारे 6वीचे प्रयोग हे अति महत्त्वाचे या कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळं ॲटलिस्ट 2 दिवस तरी सर्वांनी मॅक्सिमम वेळ द्यावा. असंही आपण शनिवारी दुपारी 1 वाजता निघणार आहोत परीक्षावारीसाठी. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच सांगेन की ॲटलिस्ट हे 2 दिवस मॅक्सिमम टाईम देण्याचा प्रयत्न करा. जरी मी 3 ते 8 अवेलेबल नसेल तरी तुम्ही 3 ते 8 तरी या. जर तुम्हाला शाळेमुळे येता नाही आलं तरी काही प्रयोग जे जास्त स्ट्रॉंग ॲसिडिक किंवा बेसिकच्या काही रिलेशनसोबत नसतील आणि सोपे असतील किंवा ज्यात हजार्ड नाही आहे काही, तिथे तुम्हाला लक्ष द्यायला बाकीचे सर असतील. पण उद्या आणि परवाचे एक्सपेरिमेंट सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. काही नवीन एक्सपेरिमेंट आहेत जे की तुम्हाला एक्सपेरिमेंट सॉल्व करून त्याचे शीट्स HBRSमध्ये सबमिट करायचे आहेत. तर त्यामुळे या सगळ्या एक्सपेरिमेंटच्या प्रॅक्टिससाठी हे 2 फार महत्त्वाचे दिवस अटेंड करायला विसरू नका. ज्याही मुलांना जमेल ते सकाळी 9 ते 3 आणि संध्याकाळी 8:30 ते 10 या दोन्ही टाईममध्ये येतील. ठीक आहे, नमस्कार. उद्या आणि परवा आपल्या HBRS सेंटरमध्ये होणारे 6वीचे प्रयोग हे अति महत्त्वाचे या कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळं ॲटलिस्ट 2 दिवस तरी सर्वांनी मॅक्सिमम वेळ द्यावा. असंही आपण शनिवारी दुपारी 1 वाजता निघणार आहोत परीक्षावारीसाठी. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच सांगेन की ॲटलिस्ट हे 2 दिवस मॅक्सिमम टाईम देण्याचा प्रयत्न करा. जरी मी 3 ते 8 अवेलेबल नसेल तरी तुम्ही 3 ते 8 तरी या. जर तुम्हाला शाळेमुळे येता नाही आलं तरी काही प्रयोग जे जास्त स्ट्रॉंग ॲसिडिक किंवा बेसिकच्या काही रिलेशनसोबत नसतील आणि सोपे असतील किंवा ज्यात हजार्ड नाही आहे काही, तिथे तुम्हाला लक्ष द्यायला बाकीचे सर असतील. पण उद्या आणि परवाचे एक्सपेरिमेंट सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. काही नवीन एक्सपेरिमेंट आहेत जे की तुम्हाला एक्सपेरिमेंट सॉल्व करून त्याचे शीट्स HBRSमध्ये सबमिट करायचे आहेत. तर त्यामुळे या सगळ्या एक्सपेरिमेंटच्या प्रॅक्टिससाठी हे 2 फार महत्त्वाचे दिवस अटेंड करायला विसरू नका. ज्याही मुलांना जमेल ते सकाळी 9 ते 3 आणि संध्याकाळी 8:30 ते 10 या दोन्ही टाईममध्ये येतील. ठीक आहे, नमस्कार.